श्रीभगवानुवाच कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुन. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, हा कमजोरपणा, खिन्नता आणि मोह तुला या युद्धाच्या महत्त्वाच्या प्रसंगी कसा येतो आहे? हा विचार आर्यांना शोभणारा नाही. तो ना स्वर्गप्राप्तीसाठी योग्य आहे, ना तुझ्या यश आणि कीर्तीसाठी लाभदायक आहे. उलट तो तुला अपकीर्ती देणारा आहे. या श्लोकातून मानवी जीवनासाठी आव्हानांच्या क्षणी दुर्बळ होऊ नये. जीवनात कठीण प्रसंग येतात त्यावेळी खचून न जाता धैर्याने उभे राहणे आवश्यक आहे. नकारात्मक भावना अपकीर्ती घडवतात, असं या श्लोकातून आपल्याला शिकायला मिळतं. म्हणजेच भीती, शंका, निराशा या गुणांमुळे व्यक्तिमत्व कमजोर होतं आणि समाजात अपकीर्ती होते. धैर्य आणि सकारात्मकता हाच आर्य धर्म आहे. योग्य विचार, धाडस आणि जबाबदारीनं वागणं हेच खरं श्रेष्ठतेचं लक्षण आहे. कर्तव्य टाळू नये. अडचणी आल्या तरी आपले कर्तव्य पूर्ण करणं हेच जीवनातील खरं यश आहे. निराशेवर मात करून कृती करावी. अडचणीत स्वतःवर विश्वास ठेवून कृती करणं हेच आत्मविकासाचं पाऊल आहे. थोडक्यात जर सांगायचं झालं तर आव्हानांचा सामना करताना खचून न जाता धैर्य, सकारात्मकता आणि कर्तव्यनिष्ठा ठेवली तरच खरी कीर्ती आणि प्रगती मिळते. श्रीकृष्णार्पणमस्तु.